हे सांगायचं आहे की जे म्हणजे डिप्लोमा प्राप्त केलेल्या आशा आहे, ज्यांना 10 वर्ष झालेली आहे आणि NISचं ट्रेनिंग पास केलेलं आहे, अशा किती आशा आहे हात वर करा. NISचं ट्रेनिंग घेतलेल्या आशा, त्यांचं जे प्रमाणपत्र आहे त्यांना सांभाळून ठेवा. आणि जे स्पर्श योजना आहे त्यांचं ट्रेनिंग, जे तुमच्या जिल्ह्याचे आपले अकाउंट आहेत त्यांचं ट्रेनिंग होत आहे, त्या माध्यमातून स्पर्शच्या माध्यमातून तुमचं जे काही केंद्राचं मानधन आहे ते तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि जे काही बँकेचा फॉर्म आहे तो लवकरात लवकर फॉर्म भरून द्यायचा आहे. आपल्याला चेकबुक सांभाळून ठेवायचं आहे. ज्यांनी चेकबुक काढलेली नाही आहे त्यांनी चेकबुक काढून ठेवा. ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही आहे त्यांनी पॅन कार्ड ठेवा. आणि आपले डॉक्युमेंट यापुढे सांभाळून ठेवायचे आहे. ज्या काही योजनेचा त्या आपल्यासाठी भगिनींनी सांगितले आहे की 60 वर्षाची वयोमर्यादा ते पत्र फेटाळून द्या आणि 65 वर्ष करा. ही अगदी योग्य महत्वाची मागणी आहे. आणि त्या मागणीला धरून आपल्याला एक मोठं आंदोलन आणि संपाची घोषणा सुद्धा देऊ शकतो. कारण की आपण लढल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आहे. कारण की पेन्शन योजना मिळायलाच हवी. आता माझ्या ताईंनी सांगितलं की ड्रेस कोडचा सन्मान व्हायलाच पाहिजे. का बरं? आपल्याला शासन ड्रेस कोडचे पैसे देत आहे तर त्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. आपण जर ड्रेस कोडवर आलो नाही, इथे सांगते मी आझाद मैदानाला, आपल्याला कोण ओळखणार आहे? आपण ड्रेस कोड जर वापर केले नाही तर पोलीसवाले म्हणतील की इथे कोणीतरी तुम्ही फिरायला आला आणि पोलीस बांधून घेतील आपल्याला. तर संघटनेला गालबोट लागायला नको. हे सुद्धा शिस्त आपल्याला बाळगायचीच आहे. आपण ड्रेस कोडचा वापर करायलाच पाहिजे. कारण की आपण आशा सेविका समाजामध्ये वावरतो आणि काही घटना घडली तर आपण ड्रेस कोडवर राहणार आहे, त्याचा क्लेम सुद्धा होत नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एनकाएसच्या ट्रेनिंग बद्दल माहिती तुम्हाला नाही आहे, पण ते परिपत्रक आम्ही आयुक्ताला घेऊन आलो. एनकाएसच्या ट्रेनिंग बद्दल 2 लाखाचा निधी सेंटरला येतो, प्रत्येक PSCला येतो, प्रत्येक आरोग्यवर्धनी केंद्राला येतो, पण त्याचा मोबदला आशांना मिळत नाही. सकाळपासून जातो, त्यांचे रजिस्टर भरून देतो, AM सांगतात ते काम करतो. आपण रजिस्टर भरायचे, एनकाएसची टीम येणार आहे, मग आपल्या PSCला पारितोषिक मिळणार आहे, मग आशांना काय मिळणार? काहीच नाही. तर एनकाएस बद्दल जे ट्रेनिंग होतं, जी जिल्हा स्तरावरून, मुंबईवरून, पुण्यावरून टीम येतं, आशांना बोलवण्यात येतं सकाळी 8 ते संध्याकाळची 8 वाजतापर्यंत. तिथं सर्व टीम येऊन रजिस्टर चेक करतात. ज्या आशाचं रजिस्टर छान असते तिला मार्क दिले जाते आणि तिचा नंबर सुद्धा दिला जातो. पण बिना मानधन आणि आशा एनकाएस मध्ये टीम मध्ये सामील होतो आणि सेंटरचा वावरा आणि अधिकाऱ्यांचे कॉलर टाईट होतात आणि म्हणतात की कोणामुळे आलं? एनएममुळे आलं, कोणामुळे आलं? मेडिकल ऑफिसर, कोणामुळे आलं? CHO मेडिकल ऑफिसर यांच्यामुळे एनकाएसचं प्रशिक्षण दिलं झालं आणि ते सेंटरला पारितोषिक 2 लाखाचं घेतलं जातं, पण आशांना काही दिल्या जात नाही. तर 2-3 मुद्दे आम्ही ठेवलेले आहेत. आणि जे आपल्याला आयुष्यमान योजनेचं कार्ड काढलं जात आहे, तर आता निवडणूक आहे, जोपर्यंत निवडणूक येतात तोपर्यंत आशाच्या खांद्यावर बंदुकी ठेवल्या जाते आणि ते व्हायलाच पाहिजे. त्यांना ते KYC झालंच पाहिजे. आशांनी काही ठेका घेतलेला नाही आहे. निवडणूक येतात तर निवडणुकाचे जे अधिकारी येतात त्यांना तुम्ही काम सांगा, KYC करायला सांगा. आशांनी काही ठेका घेतलेला नाही आहे. निवडणुकीमध्ये त्या प्रलोभनाला बळी पडू नका. महानगरपालिकेची निवडणूक येत आहे तर मग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आशाच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातं. त्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्याला सक्षम व्हायचं आहे. आपली कृती समिती काय करते? कृती समितीवाल्यांनी सांगितलेलं आहे, कोणी पैसे घेत आहे, कोणी काही BS निघून गेलेले आहे. त्या प्रलोभनाला बळी न जाता आपली कृती समिती काय करीत आहे? आपली कृती समिती प्रत्येक आशाला, प्रत्येक जिल्ह्याला न्याय मिळवून देणार आहे. आणि जे आता शिष्टमंडळ येणार आहे ते आपल्याला सांगून तिथे, पण आपण 1 दिवसाचा संप करतो, इथे बसतो तर आपली संख्या कमी होते. 1 दिवसाच्या आंदोलनामध्ये जोपर्यंत आपले शिष्टमंडळ आपल्याला सांगत नाही की काय झालं आहे, मंत्रिमंडळात काय सुरू आहे, तोपर्यंत आपल्याला इथून माघार वाटायचं नाही आहे. कृती समितीने बहिष्कार टाकला. काही जिल्ह्यामध्ये अशा ऑनलाईन काम करत आहे, डाटा पाठवत आहे, PSCची चाकोरी करतात. हे असलं चित्र आम्हाला पावल्या जात नाही. पण आपल्यामध्येच कमीपणा आहे. कुठंतरी त्या आपल्या प्रलोभनाला आपण बळी पडतो आणि आपण कमजोर पडतो. ते ऑनलाईन काम त्यांच्यापर्यंत डाटा पोहोचलेला आहे आणि काही अशा संपात आणि काही अशा घरी आणि काही अशा काम करत आहेत. तर
आपली कमजोरी इथेच आहे. त्या कमजोरीला आपण पुढे चालून त्यांना न्याय मिळावा अशी आपली एक सक्षम टीम आपण तयार करायला पाहिजे. आणि इथे सर्व काही बोलून गेले, पण बोलण्याला महत्व नसते. जे आपण संप इथे एक दिवसाचा केला, पण आपण माघारी गेलो आणि हे असं चित्र विचित्र इथे खूप संख्या कमी झालेली आहे. आपल्या तिथे शिष्टमंडळ गेलं तर संख्या कमी झाली, तर त्यांना वाटतं आशांनी आता माघार घेतली, आता आशांनी घरी जावं. याच्यासाठी संप केला जातो, त्याच्या 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला जातो, पोलीस परवानगी घेतली जाते. इथे जो मंडप टाकलेला आहे तो आपल्याच पैशातून टाकलेला आहे. आज या मंडपाचा खर्च तुम्हाला सर्वांना सांगतो, 1 ते 3 लाखापर्यंत या मंडपाचा खर्च गेलेला आहे. कशासाठी, कोणासाठी? आपल्या हक्कासाठी आपण करत आहोत. कोणाला भीक मागित नाही आहोत, शासनाला भीक मागत नाही. म्हणून केंद्र सरकारवर हल्लाबोल करायचा आहे. 1500 रुपयाचा GR आपण 5000 रुपयाची मागणी केली होती केंद्र सरकारकडे. जी काही केंद्राची आणि राज्याची योजना आहे, 6 महिन्यापासून केंद्र शासन मानधन देत नाही, पण आपली संख्या रोडावत आहे. आणि केंद्र शासनाला न्याय मागण्यासाठी 5000ची वाढ दिलीच नाही, पण 1500 रुपयाचा GR लवकरात लवकर काढून केंद्र सरकारवर आपण जाहीर निषेध करायला पाहिजे. आणि लवकरात लवकर आमचा GR काढून आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर आम्ही केंद्र सरकारवर जे काही आपली लाखाची करोडाची जी आशाची संख्या आहे या देशामध्ये, त्यांनी सडेतोड त्यांना आता उत्तर दिलेलं पाहिजे की फरवरी महिन्यात बजेट आहे, त्याच्या अगोदर आपला एक मोठा भव्य दिव्य मोर्चा काढून आपण त्यांना न्याय मागावा. अशी मी माझ्या भगिनींना जी काही तुमच्या कागदपत्राची तुमच्याकडे माहिती दिली आहे ती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. स्पर्श योजनामध्ये जे बँकेचं आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे तो द्यायचाच आहे, कारण की जे फॉर्म आपण भरून देणार नाही तर आपल्या खात्यावर केंद्र शासन मानधन देणार नाही. तर लवकरात लवकर या खात्यात त्या खात्यात या जागणार त्या जागणार या अकाउंटंटकडे त्या NMC सही नाही झाली, फलाने नाही झालं, असं नाही झालं तर लवकरात लवकर केंद्र शासन तुमच्या खात्यावर डायरेक्ट मानधन जमा करणार आहे. आणि कोणाला देण्याची काही कारण नाही आहे. न घाबरता न भिता आपण आपल्या हक्काचं काम करत आहोत, तर आपल्याला केंद्र शासनाला किमान वेतन मागण्याची काही भीती नाही. कोणाला घाबरायचं नाही, कोणाला भ्यायचं नाही. माझ्या भगिनींनी सांगितलंय SWC साठी आम्हाला 700 रुपये 200 रुपये 300 रुपये देण्यात येतं, ते चुकीचंच आहे. जिथं मेडिकल ऑफिसर नाही आहे, जिथं CSW आहे त्यांची सही होते, आणि जिथे CSO नाही आहे तिथे मेडिकल ऑफिसरची सही घेऊन आपलं मानधन 1000 रुपये आपल्या पत्रात पाडून टाकायचं आहे. आणि प्रत्येकानं निवेदन देऊन आपले जे काही तुटपुंजा मानधनावर आपण काम करत आहोत त्यांना योग्य रीतीने आपण सक्षम बनवून न्याय द्यावा. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देते. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.